नमस्कार मंडळी, फूड लॅब विथ प्रमिलामध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण छान अशा हिरव्यागार कोथिंबीरपासून चवीला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवणार आहोत. मी कोथिंबीर वडी बऱ्याच वेळा बनवते, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. आज मी त्या पद्धतीने न बनवता जरा वेगळी पद्धत वापरून कोथिंबीर वडी बनवते. तर त्यासाठी कोथिंबीर छान अशी निवडून घेतली आहे, स्वच्छ धुवूनही घेतली आहे. आता अशा प्रकारे मी याला बारीक बारीक कापून घेते आहे. कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीर छान अशी बारीक कापून घ्यायची, म्हणजे खायला ती कोथिंबीरची वडी खूप छान लागते. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने जर कोथिंबीरची वडी बनवली असेल तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर इथे बघा, कोथिंबीर सगळी माझी कापून झाली आहे. आता मोठ्या परातीमध्ये मी सगळी काढून घेतली आहे. वडीसाठी आपण वाटण तयार करून घेणार आहोत, मिरचीचा ठेचा. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा यामध्ये घालून पाणी न घालता याला वाटून घेणार आहे. अशा प्रकारे जर वाटण घातलं आपण वडीसाठी तर वडी खायला खूपच भारी लागते. तर हे वाटण तयार करून झालं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आहे मी, अर्धा वाटी असेल. आणि नंतर यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं आहे. बेसन पीठ आपल्याला लागेल तसं यामध्ये घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे. नंतर अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे. 1 चमचा मी लाल तिखटही घातलं आहे. आणि आपण तयार केलेला ठेचा याच्यामध्ये घालून घेतला आहे. आणि थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर कोथिंबीरच्या वडीमध्ये खूप भारी लागतो. वडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती घालायची म्हणजे सफेद तीळ. 2 चमचे सफेद तीळ घातले आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे. यावरती आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे आता पाणी न घालता अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर आपण धुतली आहे की नाही, तर त्याचं पाणी याच्यामध्ये राहिलं आहे थोडंसं. याच पाण्यामध्ये अगोदर आपल्याला हे पीठ चांगलं असं तयार करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आणि याला आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे. आता येथे जर बेसन पीठ लागलं तर अजूनही घालायचं आहे. मी याच्यामध्ये थोडं थोडं करून अजून बेसन पीठ घातलं आहे. पण काय करायचं माहिती आहे का, बेसन पीठ जास्त वापरायचं नाही आहे. नाहीतर काय होतं, आपली वडी आहे ना कुरकुरीत होत नाही. मग अशा पद्धतीने मी पीठ वगैरे घालून छान असं याचं पीठ तयार करून घेतलं आहे. आणि पीठ तयार करताना थोडंसं घट्टच करायचं. पातळ केलं ना तर काय होतं, वड्या छान अशा तयार होत नाही. पीठ मळताना यामध्ये मी तेल घातलं आहे आणि ह्या तेलामुळे सुद्धा आपली वडी कुरकुरीत खुसखुशीत होते. ह्या पद्धतीने पीठ माझं तयार करून झालं आहे. नेहमी मी काय करते, असं पीठ तयार करून झालं की त्याचे रोल बनवते आणि मग ते चाळणीमध्ये वाफवते. पण आज मी वेगळी पद्धत वापरते, ती म्हणजे हीच. चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, म्हणजे कसं वडी आपली खाली चिकटणार नाही, व्यवस्थित निघून जाईल. तयार केलेलं पीठ या चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचं आणि सगळीकडे पसरून असं हातानेच त्याला थापून घ्यायचं. मस्तपैकी आपली ही वडी तयार होईल. आणि यावरती छान असे तीळ घालून घ्यायचे, म्हणजे वडी दिसायला खूप भारी दिसेल. नेहमी नेहमी रोल करून बनवलेली कोथिंबीर वडी खायचा कंटाळाच आला होता. म्हटलं चला ही पद्धत वापरून बघूया वडी तयार कशी होते. गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये पाणी घातलं, स्टँड ठेवला आणि आता ही चाळणी याच्यावरती ठेवून दिली. यावरती झाकण ठेवलं आणि 15 मिनटं चांगली वाफवून घेतली. 15 मिनटानंतर झाकण काढलं, सुरीने चेक केलं वडी आपली शिजली आहे की नाही. सुरी एकदम क्लीन आली. आणि नंतर गॅस बंद केला आणि चाळण काढून घेतली साईडला, थंड करून घेतली आणि नंतर याच्या वड्या अशा चौकोनी आकारात मी कट करून घेतल्या. आता इथे जर तुम्हाला वड्या पटकन तळायच्या असतील तर फ्रीझरमध्ये 10 मिनटासाठी अशीच ही चाळणी ठेवून द्यायची, म्हणजे पटकन थंड होते. तर इथे मला जरा वेळ होता म्हणून मी अशीच थंड करून घेतली आणि अशा चौकोनी आकारामध्ये वड्या कापून घेतल्या. तर वड्या थोड्याशा जाडच झाल्या बरं का, कारण की ह्या चाळणीचा मला काही अंदाजच आला नाही. मी पण पहिल्यांदाच ही वडी तयार केली आहे अशा पद्धतीने. आणि वड्या अशा काढून घेतल्या सगळ्या. वडी तळताना आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून सुद्धा छान अशा तळू शकतो. पण मी आज ना कढईमध्ये भरपूर तेलामध्ये छान अशा डीप फ्राय करणार आहे, म्हणजे खायला अगदी भारी लागतील. म्हणून मी काय केलं, गॅसवरती एक कढई ठेवली आणि त्यामध्ये भरपूर असं तेल घालून घेतलं. आता इथे वडी तळताना सुद्धा तेल चांगलं गरम करून घ्यायचं अगोदर आणि नंतर तेलामध्ये ह्या वड्या घालून घ्यायच्या आणि एकदम मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या वड्या छान अशा खमंग, कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या. जर स्लो गॅसवरती तुम्ही वड्या तळल्या तर त्या काय होतात माहिती आहे का, तेल धरतात आणि जास्त तेलकट होतात. म्हणून वडी तळताना नेहमी मोठ्या गॅसवर तळायच्या, म्हणजे छान अशा कुरकुरीत पण होतात.
तर वड्या अशा मस्त अशा माझ्या तळून झाल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. अशाच प्रकारे सगळ्या राहिलेल्या वड्यासुद्धा मी तळून घेते. वडी कशी तुम्ही 8 दिवस जरी फ्रिजमध्ये ठेवली ना, तरी खूप छान राहते. म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्ही ती तळून मुलांना खायला देऊ शकतात, टिफिनला घेऊन जाऊ शकतात. मस्त अशी कुरकुरीत वडी आपली इथे तयार होते. आता ह्या वड्या की नाही, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण-भाताबरोबर तोंडी लावा, एकदमच भारी. आणि वड्या कोणाला आवडत नाही असा एकही माणूस या जगामध्ये नसणारच आहे. तर ह्या माझ्या अशा खमंग कुरकुरीत वड्या तयार झाल्या. वडी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक छोट्याशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.